जीवनात आपला पहिला गुरु असतो ती म्हणजे आपली आई. जन्मभर ती आपल्याला काही ना काही देतच असते, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. आईनंतर अशाच प्रकारची दातृत्व भावना जर कोणाकडे असेल तर ती म्हणजे वृक्षांकडे. श्रीमंत गरीब, उच्च नीच अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता अगदी मरेपर्यंत सर्वांसाठी कायम उपयोगी पडणारी निसर्गाची देणगी म्हणजे वृक्ष. मित्रांनो, एक तरी झाड लावून तर बघा, त्याला जोपासून तर बघा, त्याच्याशी गप्पा मारून तर बघा. मित्रांनो, एक तर झाड लावून तर बघा. या माझ्या बोलण्यातून तुम्हाला माझा आजचा विषय समजला असेलच ना. अध्यक्ष महाशय, पूज्य परीक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एका खऱ्या सेवेबद्दल माझे विचार कथन करणार आहे. ती सेवा आहे वृक्षारोपण. हे माझे विचार तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी मी आशा व्यक्त करते. मित्र हो, सेवा करणे म्हणजे तरी काय? एखाद्याला मदत करणे, दुसऱ्यासाठी आपला वेळ देणे, स्वतःला मदतीसाठी उपलब्ध करून देणे, इतरांच्या फायद्यासाठी केलेले कोणतेही कार्य म्हणजे सेवा. कोणत्याही मोबदल्याची, बक्षिसाची अपेक्षा न ठेवता केली जाणारे कार्य म्हणजे सेवा. अशीच एक सेवा म्हणजे वृक्षसेवा. आईवडिलांच्या सेवेनंतर अत्यंत महत्त्वाची अशी ही सेवा आहे. वर्षानुवर्षे वृक्ष आपल्यासाठी सेवा करत आले आहेत, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. पण आपण कृतज्ञ आहोत, त्याची जरा देखील जाण आपल्याला नाही. हेच आजच्या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी माणसाने जंगले तोडली, अनेक दुर्मिळ महत्त्वाची झाडे नष्ट केली. याला कृतज्ञपणा नाही तर काय बोलायचे? आज वृक्षांनी आपली नाही तर आपण वृक्षांची सेवा करण्याची वेळ आली आहे. आपण वृक्षांशिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही. वृक्षांचे रोपण करणे म्हणजे अनेक झाडे लावणे. नुसती लावून चालणार नाही तर ती जोपासणे, त्यांचे संवर्धन करणे म्हणजे वृक्षारोपण. वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती. संत तुकारामांनी देखील वृक्षांचे महत्त्व त्यांच्या या अभंगातून सांगितले आहे. आज आपण विविध माध्यमातून पाहतो, ऐकतो, वाचतो, पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. मे 2024मध्ये तर साधारण तापमान 40 ते 45 अंशापर्यंत गेले होते. दिल्लीत तर ते 52 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. खरंच आपण विचार करा, आपले भविष्य काय असेल, नव्हे तर अखिल सजीवांचे भवितव्य काय असेल. म्हणून तर माझी आपण सगळ्यांना विनंती आहे, झाडे लावूया, ती जगवूया. वाढदिवस म्हटला की केक पाहिजेच. मग आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एकतरी झाड आपण लावूच शकतो. वृक्ष लागवडीसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जसे ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी, तसेच प्रत्येकाने झाडे लावणे कंपल्सरी आहे. नो ऑप्शन. जगामध्ये हिरवळ पसरवायची असेल, धरणी मातेला तिचा हिरवा शालू परत द्यावायचा असेल तर वृक्षारोपणाला पर्याय नाही. खरं म्हणजे आपण वृक्षांची, निसर्गाची सेवा काय करणार? तेच खरं तर आपल्या सर्व गरजा पूर्ण करत असतात. परंतु खारुताईने ज्याप्रमाणे रामाचं सेतू बांधण्यासाठी मदत केली, त्याप्रमाणे आपण देखील वृक्ष लागवड करून वनसंवर्धनाचे कार्य हाती घेऊया. खरे तर झाडे लावणे आणि ते जगवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्षांची थंडगार हवा एकदा अनुभवा तरी. या थंड हवेपुढे कितीही महागडा तुमचा AC फिका आहे. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात, नवी आशा देतात, उमेद देतात. म्हणूनच वृक्षारोपण काळाची गरज आहे. जाता जाता एकच प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारते, उत्तर अर्थातच हो असेच अपेक्षित आहे. माणसा आता तरी जागा होशील का? एकतरी झाड लावशील का? वृक्षारोपण ही खरी सेवा करशील का? माणसा आता तरी जागा होशील का? जय हिंद, जय महाराष्ट्र.